ब्लाउज स्टिचिंगमध्ये आपण परफेक्टली ड्राफ्टिंग करतो. पण बऱ्याचदा ब्लाउज स्टिचिंग करताना आपण फिनिशिंगवरती फोकस देत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून ब्लाउज स्टिचिंगमध्ये परफेक्टली फिनिशिंग कशा पद्धतीने देता येईल, हे आपण शिकणार आहोत. सर्वात आधी पहिली ट्रिक म्हणजे अशी, ज्यावेळेला आपण ब्लाउज पीस कटिंगला घेतो, त्यावेळेला आपलं जे काही अस्तर आहे आणि ब्लाउज पीस आहे, या दोन्हीला प्रॉपरली व्यवस्थित प्रेस करायचं आहे, आयर्न करायचं आहे आणि त्यानंतरच जे काही आपलं पेपर कटिंग असेल, ते त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला ते कटिंग करायचं आहे. त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची स्टेप असेल, जो काही आपण अस्तर कट केलेला आहे किंवा ब्लाउज पीसचा फॅब्रिक कट केलेला आहे, हा स्टिचिंग करण्यापूर्वी एकमेकांना व्यवस्थित आपल्याला पिन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं झूम केल्यानंतर दिसेल, की इथे आपण प्रॉपरली पिन केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण त्याला पिन्स लावलेले आहेत. तुमच्याकडे जर बॉल पिन असतील किंवा प्रॉपरली फॅब्रिकसाठी यूज करायच्या जर पिन्स असतील, तर त्याच पिन्स आपल्याला वापरायच्यात. जनरल स्टोअरमध्ये पेपरला पिन अप करण्यासाठी ज्या पिन अवेलेबल असतात, त्या अजिबात वापरायच्या नाहीयेत. कारण त्या थोड्याशा जाड असतात आणि आपल्या फॅब्रिकला होल पडण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. त्याने फॅब्रिक डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो पिन्स वापरताना या बॉल पिन्स किंवा फॅब्रिकसाठी ज्या स्पेसिफिक पिन्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, त्याच पिन्स वापरायच्यात. पिनअप केल्यानंतर जे काही आपण अलाउन्स या ठिकाणी घेतलेला आहे, पार्ट जोडण्यासाठी, तो अलाउन्स वापरायचा आणि आपला पार्ट व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे, जॉइंट करून घ्यायचा आहे. त्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला ही फॉलो करायची आहे. आपण पार्ट्स जॉइन केल्यानंतर जी काही आपली आयर्न आहे, आयर्न व्यवस्थित हलकीशी गरम करायची आहे आणि आपल्या फॅब्रिकवरती, आपल्या ब्लाउज पीसवरती आणि अस्तरच्या साईडने म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सॉफ्टली याला आयर्न करून घ्यायचं आहे. स्टिचिंग झाल्यानंतर जेव्हा आपण आयर्न करतोय, त्यावेळेला अजून एक काळजी म्हणजे जर पाठीमागचा भाग असेल ब्लाउजचा, तर जे काही आपण डार्ट्स देतो, त्या डार्ट्सला देखील प्रॉपरली आयर्न करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे आपण डार्ट दिलेला आहे. त्याला आपल्याला प्रॉपरली आयर्न करण्यासाठी जी काही मागच्या बाजूने आपण अलाउन्स ठेवलेला आहे, तो एका बाजूलाच घ्यायचा आहे आणि याच्यावरनं आपल्याला प्रेस करायचं आहे. हलकंसं प्रेस करायचं आहे. प्रेस कायम जास्त गरम ठेवायची नाहीये. जर प्रेस जास्त गरम असेल, तर फॅब्रिक श्रिंकेज होण्याचे, जळण्याचे चान्सेस असतात. टेस्ट करायचं असेल, तर तुम्ही आधी सुरुवातीला अस्तरच्या बाजूने आयर्न करा आणि मग तुम्ही ब्लाउज पीसच्या बाजूने आयर्न करू शकता. प्रॉपरली अस्तर ब्लाउज पीस आपण जॉइन करून घेतलंय, आयर्न केलंय. जो काही शिल्लक कपडा आहे ब्लाउज पीसचा उरलेला, तो कट करून घ्यायचा आहे आणि देन पुढचा जो काही स्टिचिंगचा पार्ट असेल, तो कंटिन्यू करायचा आहे. यानंतर आपण जी काही स्टिचिंगची प्रोसेस कंप्लीट केलेली असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता आपण मागच्या भागाला पाठीला हातशिलाई पट्टी लावलेली आहे. ती हातशिलाई पट्टी लावण्यासाठी आपण काय प्रोसेस फॉलो केली होती? त्याच्यासाठी आपण हे अस्तर घेतलं होतं. आता हे जे काही अस्तर घेतलंय, हे आपल्याला फक्त सिंगलमध्ये हातशिलाई पट्टीसाठी वापरायचं नाहीये, तर ते कायम फोल्ड करायचंय. स्क्रीनवरती दाखवतो. हे अस्तर आपण या ठिकाणी मधून फोल्ड केलेलं आहे. बरं हे फक्त फोल्ड केलंय आणि तसंच लावलंय, तर ही गोष्ट अजिबात करायची नाहीये. फोल्ड करताना आपल्याला प्रॉपरली आयर्न यूज करायची आहे आणि व्यवस्थित त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हातशिलाईची पट्टी ही कायम जर आपण फोल्डिंग वरती करून लावली, तर थोडासा जाडपणा या ठिकाणी हातशिलाई पट्टीला नक्की मिळतो. आता आपण आपल्या ब्लाउजच्या मागच्या भागाला हातशिलाई पट्टी जॉइन करून घेतली आहे. आता जॉइन केल्यानंतरची प्रोसेस काय असेल? तर या ठिकाणी आपण हातशिलाई करण्यासाठी तर आपण त्याला पिन अप केलंय. परंतु ज्यावेळेला आपण हा डार्ट घेतला, त्यावेळेला इथे एक चून घेतली आहे, व्यवस्थित प्लीट घेतली आहे आणि त्यानंतरच आपण ही हातशिलाई पट्टी त्या पद्धतीने लावून घेतली आहे. आता यानंतर मी एक प्रोसेस करणार आहे. ती प्रोसेस म्हणजे ही असेल, व्यवस्थित हातशिलाई पट्टी जॉइन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली त्याच्यावरती आयर्न फिरवून घ्यायची आहे. आता ज्यावेळेला आपण प्रॉपरली आयर्न करून घेतलंय, तर या ठिकाणी व्यवस्थित फोल्ड आपल्याला मिळतो. यानंतरची महत्त्वाची गोष्ट अशी आहे,
की ज्यावेळेला आपण स्टिचिंगची प्रोसेस करतो, प्रॉपरली आयर्निंग करतो, अशा वेळेला आपल्याला काही स्विंग टूल्स देखील वापरण्याची गरज असते. ती म्हणजे जसं की डबल टेप किंवा डबल फ्युजिंग टेप असंही म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी मी जे काही आता करणार आहे, या पिन्स ज्या आहेत त्या मी काढतोय आणि या ठिकाणी आपल्याला डबल टेप म्हणजे डबल फ्युजिंग टेप टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला दोन्ही कपड्यांना म्हणजे अस्तर असेल किंवा जो काही कपडा असेल किंवा जे 2 कपडे असतात ते व्यवस्थितरित्या आपल्याला याला फ्यूज करून घ्यायच्यात. तर या पार्टच्या मापाने आपण फ्युजिंग टेप कट केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याला व्यवस्थित आयर्न करून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेला आपण ह्याला प्रॉपरली डबल टेप फ्यूज करून घेतलाय, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी खालची बाजू जी असते, ती खूप छान फिनिशिंगमध्ये दिसते. जेणेकरून ब्लाउज हा स्टिच केल्यानंतर प्रॉपरली फिनिशिंगमध्येच आपल्याला कायम दिसतो. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे प्रॉपरली अजून स्विंग टूल्स वापरणं. तर आता यानंतर आपण कोणतं टूल वापरणार आहेत, तर ते आता बघूया आपण. आत्ता माझ्याजवळ हे आहे आयर्निंग कुशन. ऑलरेडी याचा आपण YouTubeवरती व्हिडिओ दिलेला आहे. त्यात आपण हे देखील शिकवलेलं आहे आयर्निंग कुशन कशा पद्धतीने बनवायचं, हे देखील आपण डिटेलमध्ये व्हिडिओज दिलेले आहेत. हे व्हिडिओज तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती, आपल्या ॲपमध्ये देखील फ्रीमध्ये पाहायला मिळतील. आता ज्यावेळेला आपण फ्रंट पार्ट आहे, या ठिकाणी हे प्रिन्सेस ब्लाउज आहे. कॉलर पॅटर्न आपण याचा बनवतोय. या ठिकाणी हे विदाऊट पॅडेड ब्लाउज आहे. आपण दोन्ही पार्ट्स एकमेकांना जोडून घेतलेत, त्यानंतर ओव्हरलॉक केलंय. आता या ठिकाणी महत्त्वाची स्टेप अशी असेल, प्रिन्सेसचा जो काही पार्ट आपण स्टिच केलाय, तो पार्ट आपल्याला प्रॉपरली आयर्न करून घ्यायचा आहे. ज्यावेळेला आपण ब्लाउज कंप्लीटली स्टिच करतो, त्यावेळेला अशा पार्ट्सला आयर्न करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. सो आपण ज्यावेळेला ब्लाउज स्टिचिंगच्या प्रोसेसमध्ये आहे, त्याच वेळेला आपण याला आयर्न केलेलं हे एक उत्तम उदाहरण असू शकतं. आयर्न हलकीशी गरम ठेवायची आहे. जास्त आपल्याला आयर्नला हीट करायचं नाहीये. जी काही माया घेतली आहे, अलाउन्स घेतलाय, तो एका बाजूला व्यवस्थित आपल्याला आधी सेट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती आयर्न करायचंय. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण प्रॉपरली याला फिनिशिंग करून घेतलेली आहे. सो ब्लाउज स्टिच केल्यानंतर याला काही सेपरेटली आपल्याला वेगळी फिनिशिंग करायची गरज पडत नाही. हलकंसं ओव्हरऑल आपण सगळ्या ब्लाउजला आयर्न करून घेतलं, की आपला ब्लाउज हा छान दिसतो. रिमेनिंग पार्ट्स जसे पॉसिबल असतील आपल्याला आयर्न करायचे, ते आपण अस्तरच्या बाजूने देखील आयर्न करून घेऊ शकतो. आता बघू शकता आपण ब्लाउज हे पूर्ण स्टिच केलेलं नाहीये. त्यामुळे मूव्हमेंट्स किती देखील आपल्याला याच्यात करता येतील आणि ते आपण करतोय. प्रॉपरली वरच्या बाजूने ज्यावेळेला पाहू आपण, तर आपला फ्रंट पार्ट हा खूप छान प्रकारे फिनिशमध्ये दिसेल. ज्यावेळेला आपण इथे कप्स ठेवू, त्यावेळेला व्यवस्थित प्रॉपर आपल्याला ते दिसणार आहे. सेम जसं मी आधीच्या पार्टमध्ये सांगितलं, मागच्या भागाला आपण हातशिलाई पट्टी जॉइंट केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण इथे हातशिलाईची पट्टी देखील जॉइंट केलेली आहे. तिथे देखील आपण डबल टेप टाकून त्याला प्रॉपरली फिनिश करूया. ज्यावेळेला आपला ब्लाउज स्टिच करून कंप्लीट होईल आणि फिनिशिंग पार्टमध्ये जाऊ, म्हणजेच काय तर हुक, आय जे काही करायचं आपल्याला, त्यावेळेला देखील मग आपण ह्याला ॲडिशनली हातशिलाई करायची आहे. म्हणजे फिनिशिंगसाठी आपण ज्यावेळेला 2 प्रकारे गोष्टी वापरतो, म्हणजे सुरुवातीला आपण फ्युजिंग केलंय आणि त्यानंतर सुई दोऱ्याने देखील याला आपण हातशिलाई करतोय. म्हणजे एक छान प्रकारचं फिनिशिंग आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि आपले जे काही क्लायंट्स असतील, हे खूप सॅटिस्फाईड होतील आपल्याकडनं. सो या होत्या काही 5 ट्रिक्स ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि आपलं ब्लाउज हे प्रॉपरली फिनिशिंगमध्ये कसं आपल्या क्लायंटला देता येईल आणि त्याचा एक चांगला मोबदला आपल्याला मिळेल,
हे मला या व्हिडिओतनं आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं.